मंडळी, मी मोसमी आपल्या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर आहे गौरी आगमनाचा दिवस. आता पाहू शकता की वातावरण कसं बदललेलं आहे. पाऊस चालू आहे. तर पाऊस जास्त वाढायच्या आधी आपण गौराई आत घेणं आहे. तर चलण्याची तयारी करू. गौराईबद्दल काय बोलू. लहानपणापासून हवीशी वाटणारी गौराई सासरी लाभली. बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल की गौराई आली की कसं वातावरणात चैतन्य पसरते. तसंच इथेही चित्र उमटलं होतं. वातावरण खूप सुंदर झालं होतं. गौरी आगमनाच्या वेळी गौराईला सर्वप्रथम हळदी कुंकू लावतात. त्यानंतर कापसापासून बनवलेलं वस्त्र तिच्या गळ्यात घालतात, फुलं वाहतात आणि औक्षण करतात. त्यानंतर हे सर्वांचं करून झाल्यानंतर हळदी कुंकवाचं मिश्रण पाणी ताटात करून घेतात. त्यात दोन्ही हात बुडवतात आणि त्या हाताचा छाप तुळशीच्या ओट्यापासून दारापासून ते घरापर्यंत उमटवत येतात. याचा अर्थ असा की गौराई त्या हातांच्या उमटवलेल्या छापाच्या साह्याने तिने घरात प्रवेश केला आहे. तर याचा अर्थ तिने आगमन केलं आहे असा होतो. ते हाताचे छाप उमटवताना त्यावेळी खूप छान पद्धतीने म्हणण्याची रीत आहे. आपली गौराई कोणाकोणाच्या पायी येते ते आता पुढे ऐका. लक्ष्मी आल्या कुणाच्या पायी? वर्धनाच्या पायी. लक्ष्मी आल्या कुणाच्या पायी? गायगुरांच्या पायी. लक्ष्मी आल्या कुणाच्या पायी? दोन पावलांच्या पायी. लक्ष्मी आल्या कुणाच्या पायी? सांगा होतं मी तिथं. मुलाबाळांच्या पायी. लक्ष्मी आल्या कुणाच्या पायी? गायगुरांच्या पायी. लक्ष्मी आल्या कुणाच्या पायी? मुलाबाळांच्या पायी. दिनावरती दया केली, दिनावरती दया केली, काया माझी शीतल झाली, काया माझी शीतल झाली, अंग झाले तुझ मी पाहता, अंग झाले तुझ मी पाहता, नमस्कार आता. दे मज हे वरदान अंबे, दे मज हे वरदान, दे मज हे वरदान. गौराईसाठी गीत गाऊन तिची स्तुती करून झाल्यानंतर तिला भाजी भाकरीचा घास भरून तिला मायेनं जेव घातलं जातं. त्यानंतर तिची आरती केली जाते. त्यानंतर वेळ येते ती गौराई उभा करण्याची. तर अशा पद्धतीने गौराईची आणणी किंवा स्टँड असतं. तिला साडी नेसवताना एक लक्षात ठेवायचं की तिची जिथे कंबरेचा भाग असतो तिथे कापड गुंडाळायचं स्टँडला, जेणेकरून तिची कंबर खूप छोटी दिसणार नाही. मग त्या कपड्यावरून साडी नेसवायला सुरुवात करायची. इथे माझ्या सासूबाई आहे आणि माझी छोटी नणंद आहे. ती नणंद कमी, मैत्रीण जास्त आहे. प्रत्येक वेळी आमच्या मदतीला हजर असते. तिला या गोष्टी करायला खूप आवडतात. इथे सासूबाईंच्या बहीणही आल्या होत्या. प्रत्येक वर्षी उल्हासानं गौराई बसवायला येतात. दरवर्षी आपल्या हातची चकली आणि अनारसे बनवून आणतात. तर या तिघी गौराईला साड्या नेसवत होत्या आणि माझी आज स्वयंपाकाची आणि इतर बाकीच्या उद्याच्या कामांची तयारी चालू होती. या काळात खूप धावपळ होते, पण जेव्हा सगळं मनासारखं काम झालं की एक वेगळाच आनंद असतो. त्या आनंदात सगळा शिनवटा निघून जातो. तर इथे साडीच्या पदरावरती हेअर स्ट्रेटनर फिरवल्यास साडीचा पदर सेट होतो आणि साडीच्या घड्या अस्ताव्यस्त न होता पदर नीट बसतो. त्यानंतर वेळ येते ती स्टँडवरच्या गौराईचा भाग बसवायची. तर हे काम फार काळजीपूर्वक करावं लागतं, कारण त्यानंतर त्यावरती हाताचा आणि मुखवट्यांचा भार येतो, म्हणून हा भाग व्यवस्थित बसवावा लागतो. अशा पद्धतीने आपली गौराई व्यवस्थित बसलेली आहे, पाहू शकता. आमच्या सासूबाईंच्या दुसऱ्या आणखीन एक बहीण आहेत. त्यांनी यंदाच्या वर्षी दागिने गौराईला गेले होते. ते इथे आम्ही गौराईला घालत होतो. त्या माझा खूप लाड करतात, मला आपलं मानतात आणि माझ्यासाठी काही ना काही करत राहतात. त्यांनी दिलेल्या दागिन्यांनी गौराई खूप सुंदर दिसत होती. शेवटी आपण दोन्ही गौराईला कितीही सजवा, सेम दागिने घेतले, सेम दाखवण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केला तरी एक ज्येष्ठा एक कनिष्ठा अशीच दिसते गौराई. तर तुमच्याकडे दिसते का एक छोटी आणि एक मोठी? तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थोडाफार इकडे तिकडे फरक चालतो. तर अशा प्रकारे दागिने घालून झाले होते. तर तिला शेवटी पदर दिला की खूप सुंदर तिचं रूप दिसतं. अगदी मराठमोळी गौराई शोभते.
तरी आमचं चालू असतं की हे राहिलंय ते राहिलंय, तसंच पाहिजे असंच पाहिजे, जरा हे नीट करू ते नीट करू. यात हे सगळं मॅच करताना खूप वेळ जातो आणि मग मनापासून केलेली गोष्ट मनासारखी झाली की त्याचं सुख वेगळंच असतं नाही का. तर दुसरी गौराई पटकन झाली, कारण पहिलीला नेसताना करताना लक्षात आलं होतं की काय करायचं. तर बघू शकता अशा प्रकारे आमच्या गौराया तयार व्हायला. आम्ही उचलत नाही, जर उचलताना लक्ष इकडे तिकडे होतं तर ते नकोच, म्हणून माझ्या सासूबाई माझ्या मिस्टरांना गौराई ठेवायला सांगतात. गौराई उभी करण्याच्या जागी आधी जिथे उभी करायची आहे तिथे धान्याची रास घालतात, मग तिथे गौराई उभी केली जाते. तर त्यानंतर वेळ येते ती स्टँडवरील वस्तू फराळ गोष्टी मांडण्याची, तर त्यालाही फार वेळ जातो. आम्हाला 1 वाजले होते सर्व कामे करायला, तरी बाकी राहिलेलं नंतर केलं. गौराईच्या पाठीमागचं जे डेकोरेशन आहे ते माझ्याकडेच असतं. मी म्हटलं तसं दारातल्या साध्या रांगोळीलाही शोभा येते जेव्हा घरात देवाचं आगमन होतं तेव्हा. आज जरा वारा आणि पावसामुळे रांगोळी विस्कटली होती. पाऊस असल्यामुळे साधीच काढली होती रांगोळी. तर साधं तोरणही दारावरती सजलं होतं. आम्ही जेवढं साधं ठेवता येईल तेवढं साधं ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण की साधेपणातच सौंदर्य असतं. पहिल्या जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं, शांत वाटतं डोळ्याला पाहायला. लक्ष्मीपूजनाच्या याच दिवशी पुरणपोळ्यांचा नैवेद्य गौराईला दाखवला जातो आणि याच दिवशी आम्ही सत्यनारायणाचीही पूजा घालतो, जेणेकरून गौराईचं दर्शन घेतानाच इतर लोकांना सत्यनारायणाच्याही पूजेचे दर्शन घेता येईल. तर इथे मी हळदी कुंकू देत होते सगळ्यांना. हा दिवस खूप छान वाटतो, कारण सर्व तयारी झालेली असते. सणाच्या निमित्ताने तरी आपली माणसं येतात आणि घर गजबजतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा सर्व कार्यक्रम आटपतो त्यानंतर गौराईची दृष्ट काढायला विसरायची नाही. हा दिवसही पटकन निघून जातो आणि गौराईला डोळे भरून पाहायचं राहून जातं. तर त्यानंतरचा दिवस येतो गौराई विसर्जनाचा. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील हळव्या क्षणांपैकी एक क्षण. गौरी गणपतीसाठी आपण 1 महिना आधीच तयारी सुरू करतो आणि म्हणतात ना, गौराई 1.5 दिवसाची पाहुणी असते, तर आली आली म्हणता ती जातेही. चिमणी भुरकन उडते तसे तिचे दिवसही भुरकन संपून जातात. ते आम्ही गौराईसाठी दोरे घेत आहोत, तर त्यामध्ये 11 गोष्टींच्या गाठी दिल्या जातात. त्यात हळदी कुंकवाची पहिली गाठ दिली जाते, म्हणजेच त्या गाठीला हळदी कुंकू लावलं जातं. त्यानंतर दुसऱ्या गाठीमध्ये अख्खं हळकुंड बांधलं जातं. त्यानंतर खारी खोबरे, अक्षदा, झेंडूचं पान, चाफ्याचं पान, विड्याचे पान, बेलाचे पान अशा संपूर्ण 11 गाठींचे 5 स्वतंत्र दोरे घेतले जातात. हे दोरे सुपात घेतले जातात, त्याचा मान असतो सुपाचा. तर 11 गाठींचे 5 दोरे स्वतंत्र केल्यानंतर 5 सुवासिनींच्या हातून ते घरच्या मालकिनीची त्याने ओटी भरली जाते. तर ती ओटी भरताना पुढे असं म्हटलं जातं, ऐका. काय घेतात उदयगावाची राजलक्ष्मी, असं 3 वेळा म्हटलं जातं. त्यानंतर गौराईला दहीभात किंवा गोड शेवईचा नैवेद्य दाखवला जातो आणि परत सुवासिनींना प्रसाद म्हणून दिला जातो. प्रसाद खाऊन झाल्यानंतर पदराला हात पुसायची पद्धत आहे आमच्या इकडे, तर तुमच्याकडे आहे का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. परत 5 सुवासिनींची ओटी भरली जाते. हे सर्व करून झाल्यानंतर सुपातले ओटीत घेतलेले दोरे ते घर मालकीन म्हणजेच माझ्या सासूबाई ती ओटी गौराईच्या पायाजवळ ठेवतात आणि ते पायाजवळ ठेवल्यानंतर गौराई विसर्जन झालं असं आमच्या इकडे समजतात. ज्या दिवशी गौराई जाणार आहे त्या दिवशी हमखास गौराईचं तोंड उतरलेलं असतं. पाहिल्यावरती मन उफाळून येतं. तर गौराईला दुःखाने नव्हे तर आनंदाने निरोप द्यायचा असतो. गौराईला पुढच्या वर्षी लवकर ये म्हणून विनवलं जातं. त्यानंतर तिच्यासाठी नाव घेतलं जातं आणि तिचं विसर्जन केलं जातं. मैत्री व नात्यामध्ये नसावा कसला स्वार्थ, रुपेश रावांच्या मुळे माझ्या जीवनाला आला अर्थ. मैत्रिणी नवस केला पती मिळावा सत्यवान, महेश रावांचं नाव घेते, राणी झाले मी भाग्यवान. तिची जागा रिकामी झाली होती खरी, तरी मनात मात्र घर करून गेली होती माझी गौराई. तर तुमची गौराईबद्दलची भावना काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसतील. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.